शेख हसीना यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया आली। त्यांनी आपल्याला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल काय म्हटलं आहे ते आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने अर्थात इंटरनॅशनल क्राइम ट्रिब्युनलने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे। हसीना यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला असून आता हा निर्णय एकतर्फी आणि राजकारणाने प्रेरित असल्याचं म्हटलं आहे। हे प्रकरण 2024 मध्ये जून ते ऑगस्ट महिन्यादरम्यान झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी संबंधित आहे। सध्या भारतामध्ये आश्रयाला असलेल्या शेख हसीना यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे, हा निर्णय आपली बाजू ऐकून न घेता तसाच लगेच देण्यात आला आहे। हा निर्णय एका अशा ट्रिब्युनलने दिलेला आहे जे एका अनिर्वाचित सरकारद्वारे चालवलं जात आहे आणि त्यांच्याकडे जनतेचा कुठलाही जनादेश नाही। हा निर्णय संपूर्णपणे चुकीचा आहे। शेख हसीना यांनी दावा केला, हा निर्णय आधीच ठरलेला होता। आपल्याला आपली बाजू मांडण्याची किंवा आपल्या वडिलांमार्फत प्रतिनिधित्व करण्याची कुठलीही संधी देण्यात आलेली नव्हती, असंही शेख हसीना यांनी स्पष्टपणे सांगितलं। इंटरनॅशनल क्राइम ट्रिब्युनलमध्ये आंतरराष्ट्रीय असे काहीच नाहीये। न्यायाधिकरणाने केवळ अवामी लीगच्या सदस्यांवरच खटला चालवला, तर राजकीय विरोधकांनी केलेल्या कथित हिंसेकडे दुर्लक्ष केलं, असा सुद्धा आरोप हसीना यांनी केला। माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, तर एका माजी पोलीस प्रमुखाला सरकारी साक्षीदार बनल्यानंतर 5 वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे। आता या प्रकरणामध्ये हसीना पुढे काय पाऊल उचलतात हे येत्या काळात स्पष्ट होईलच।